हॅलो फ्रेंड्स, हायड्रोकार्बनमधला हा शेवटचा पार्ट आपण चालू करणार आहोत. आतापर्यंत आपण अल्कीन, अल्काईन हे 3 पार्ट पाहिलेले आहेत. प्रत्येकाचे आपण मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर केमिकल रिॲक्शन्स आणि युजेस बघितलेले आहेत. आज या हायड्रोकार्बनमधला आपण शेवटचा पार्ट तो म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बघणार आहोत. ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच आपण सर्व बेन्झिनची रिॲक्शन आणि प्रॉपर्टीज बघणार आहोत. So what are aromatic hydrocarbons? Aromatic compound containing benzene ring are known as benzenoids. ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे त्यांना बेन्झिनॉइड असं म्हणलं जातं, आणि ज्यांच्यामध्ये बेन्झिन रिंग नाही आहे त्यांना नॉन बेन्झिनॉइड असं म्हणलं जातं. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशनमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपण सर्व या पुढचे स्ट्रक्चर जे स्टडी आहे ते फक्त बेन्झिनबद्दल करणार आहोत. तर बेन्झिनचं पहिल्यांदा सगळ्यात स्ट्रक्चर जे दिलेलं आहे त्या केक्युले नावाच्या सायंटिस्टने जे बेन्झिनचं स्ट्रक्चर दिलं होतं ते असं दिलं होतं. 6 कार्बन 6 हेक्झागोनल रिंग फॉर्म करतात. याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहेत. प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रोजन आहे. आणि ह्यालाच आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर हा स्ट्रक्चर अशा पद्धतीने सुद्धा दाखवलं होतं. फक्त हा सेकंड टाईपचं स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक कॉर्नरला एक कार्बन आहे आणि प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे. हा सगळ्यात पहिल्यांदा बेन्झिनचा स्ट्रक्चर केक्युलेने दिला होता. त्यानंतर बेन्झिन नंतर स्टडी केल्यानंतर लक्षात आलं की हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. रेझोनेटिंग म्हणजे सतत बदलत असणारा स्ट्रक्चर. म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन तुम्ही इथं बघा, 2 स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्डची पोझिशन कंटिन्यूस चेंज झालेली आहे. ज्या ठिकाणी पूर्वी सिंगल बॉन्ड होतं तिथं डबल बॉन्ड आलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्वी डबल बॉन्ड होतं ते सिंगल बॉन्ड तयार झालेले आहेत. म्हणजे बेन्झिनच्या स्ट्रक्चरमध्ये हा असा बदल होत जातो. त्याला म्हणलं तर रेझोनन्स म्हणजे कंटिन्युअस बदलत असणारे. आणि त्यामुळं या ए आणि बी दोन्ही स्ट्रक्चरला मिळून असं दाखवलं जातं. मध्ये असे डॉटेड लाईन सर्कल, डॉटेड लाईनचं सर्कल, किंवा सी टाईपचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये हेक्झागोनल रिंग आणि मध्ये एक मोठा सर्कल काढला जातो. ह्या सर्कलचा अर्थ आहे की इथं अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे, परंतु त्याचं फिक्स असं पोझिशन नाही आहे. त्यानंतर ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये बेन्झिनचं जर स्ट्रक्चर बघायचं म्हटलं तर प्रत्येक कार्बनचं असं ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग आहे. मध्ये सिग्मा बॉन्ड आहे, आणि जे हे ऑर्बिट दाखवले त्यामध्ये पाय बॉन्ड्स ओव्हरलॅपिंग होतात. आता सिग्मा आणि पाय किंवा sp2 हायब्रिडायझेशन हे सर्व तुम्हाला नेचर ऑफ केमिकल बॉन्ड हा चॅप्टर संपल्यानंतर लक्षात येईल. तो चॅप्टर झाल्यानंतर परत एकदा वाटल्यास तर मी एक्सप्लेन करेन. तर महत्त्वाचा पार्ट आपण बघूयात. प्रिपरेशन ऑफ बेन्झिनमध्ये पहिली रिॲक्शन जी आहे ती आहे फ्रॉम ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचे 3 मॉलिक्यूल जर आपण रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास केला, 3 मॉलिक्यूल तुम्हाला समजण्यासाठी वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असं ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये दाखवलेले आहेत. ॲट 873 केल्विन जो ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड जो आहे तो जिथं बॉन्ड नाही तिथं फॉर्म होतो, ॲरोने दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं हे 3ही मॉलिक्यूल एकमेकाला जोडून त्यापासून बेन्झिन रिंग तयार होतं. ह्याला म्हणलं तर सायक्लिक पॉलिमरायझेशन ऑफ इथाईन. इथाईनचं दुसरं नाव आहे ॲसिटिलिन मॉलिक्यूल. तर 3 ॲसिटिलिनचे मॉलिक्यूल जर आयर्न ट्यूबमधून पास केला आणि त्या आयर्न ट्यूबचे टेम्परेचर 873 केल्विन इतकं जर ठेवलं तर हे 3ही मॉलिक्यूल एकमेकाला जोडले जातात. त्याच्यापासून रिंग तयार होतं आणि त्यापासून बेन्झिन तयार होतं. ही पहिली मेथड आपण बघितली, सायक्लिक पॉलिमरायझेशन. सेकंड मेथड जे आहे ते डिकार्बॉक्सिलेशन ऑफ ॲरोमॅटिक ॲसिड. ज्याच्यामध्ये बेन्झिनला CONA ग्रुप, ह्याचं नाव आहे सोडियम बेन्झोएट. वेन सोडियम बेन्झोएट इज हीटेड विथ NaOH इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, तर हा Na2CO3 निघून जातो यामधून. NaOH मधला NaO ग्रुप आणि वरचा CONA हे सर्व कंबाईन होऊन त्यापासून Na2CO3 ग्रुप तयार होतो.
आणि NaOH मधला जो हायड्रोजन आहे तो SCONAच्या ठिकाणी येतो आणि बेन्झीन रिंग तयार होते. ही झाली सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन. थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉल जर झिंक बरोबर हीट केलात, फिनॉल इज रिड्यूस टू बेन्झीन बाय पासिंग इट्स वेपर ओव्हर हीटेड झिंक डस्ट. तर फिनॉलचे वेपर झिंक डस्टवर जर पास केलात आणि गरम झिंकवर जर पास केलात तर यापासून ZnO निघून जातो आणि हायड्रोजन वरच्या पोझिशनमध्ये आल्यामुळे तिथं बेन्झीन रिंग तयार होते. तर असे हे 3 मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत. पहिलं आहे सायक्लिक पॉलिमरायझेशन, दुसरं आहे डिकार्बॉक्सिलेशन. डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे याच्यामधून CO3 ग्रुप निघून गेला आहे म्हणून त्याला डिकार्बॉक्सिलेशन म्हणलेलं आहे. आणि या रिॲक्शनचं नाव आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. आता नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. बेन्झीनचे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर नॉन पोलार मॉलिक्युल्स. दे आर कलरलेस लिक्विड ऑर सॉलिड विथ कॅरेक्टरिस्टिक ॲरोमा. त्यांना ॲरोमॅटिक असं का म्हणलं आहे कारण त्यांना प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचा स्मेल आहे. स्मेलच्या साहाय्याने आपण ओळखू शकतो. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर इमिसिबल विथ वॉटर बट रेडिली मिसिबल विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट. हे पाण्यामध्ये लवकर डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा मिक्स होत नाहीत, परंतु ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये हे मिक्स होतात. दे बर्न विथ सोटी फ्लेम. यांना जाळल्यानंतर काळा धूर बाहेर पडतो. काळा धूर बाहेर पडणे म्हणजे सुटी फ्लेम. जर एखादा कंपाऊंड जाळल्यानंतर पांढरा धूर बाहेर पडत असेल तर त्याला म्हणलं जातं नॉन सुटी. परंतु बेन्झीन जे आहे ते हे सुटी फ्लेमनी बर्न होतात. पुढचा पॉईंट आहे जे केमिकल रिॲक्शन्स बघूयात. केमिकल रिॲक्शनमध्ये पहिला रिॲक्शन आहे इथं ॲरोने दाखवलं. पहिली रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. बेन्झीन बरोबर जर कॉन्सन्ट्रेटेड HNO3ची रिॲक्शन जर केला त्यावर कॅटलिस्ट म्हणून कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरला तर इट गिव्ज नायट्रोबेन्झीन. सोपे रिॲक्शन आहेत म्हणून एकत्र मी घ्यायला लागलो आहे. याच बेन्झीन बरोबर जर क्लोरीनची रिॲक्शन केला हॅलोजनेशन इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 इट गिव्ज क्लोरोबेन्झीन प्लस HCl. याच बेन्झीन बरोबर जर आपण सल्फोनेशन म्हणजे H2SO4ची रिॲक्शन केला तर ह्याच्यामधून सुद्धा बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड म्हणजे बेन्झीन रिंगवर SO3H ग्रुप तयार होतो प्लस H2O. तर अशा पद्धतीने बेन्झीनचे रिॲक्शन सोपे आहेत. ह्यामध्ये चौथी रिॲक्शन बघा. सल्फोनेशन ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. हा फ्रिडल-क्राफ्ट नावाच्या सायंटिस्टने दिलेले 2 रिॲक्शन आहेत. त्याला माहिती आहे एक अल्कायलेशन आणि दुसरं आहे असायलेशन. अल्कायलेशन म्हणजे काय आहे, त्या बेन्झीन रिंगमध्ये अल्कायल ग्रुप म्हणजे C2H5 ग्रुप ॲड होतो. सो फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये वेन बेन्झीन इज रिॲक्टेड विथ C2H5Cl इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. बेन्झीन रिंगवर C2H5 ग्रुप येतो. ह्याचं नाव आहे इथाईल बेन्झीन प्लस HCl इज फॉर्म. हे जर असायलेशन रिॲक्शनमध्ये वेन बेन्झीन इज रिॲक्टेड विथ CH3COCl ह्याचं नाव आहे ॲसिटाईल क्लोराईड इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तर या ठिकाणी सुद्धा बेन्झीन रिंगवर COCH3 ग्रुप तयार होतो प्लस HCl. या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटोफिनोन. तर अशा पद्धतीने हे बेन्झीनचे महत्त्वाचे रिॲक्शन जे आपण सोपे आहेत म्हणून एकत्र घेतलेले आहेत. यानंतर आणखी काही रिॲक्शन आहेत बेन्झीनचे. वेन बेन्झीन इज रिॲक्टेड विथ क्लोरीन इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. फक्त हे कंडिशन जे आहे ते डार्क किंवा कोल्ड कंडिशन पाहिजे. तर 6च्या 6 कार्बनला हायड्रोजन जे आहेत ते हायड्रोजन निघून जातात आणि त्या ठिकाणी 6 क्लोरीन ॲटम अटॅच होतात. इट इज कॉल्ड हेक्झाक्लोरोबेन्झीन C6Cl6. आणि 6 हायड्रोजन जे आपण प्रत्येक कॉर्नरचे आहेत ते निघून जाऊन त्यापासून 6HCl ग्रुप तयार होतात. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे ॲडिशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. वेन बेन्झीन इज रिॲक्टेड विथ हायड्रोजन गॅस इन द प्रेझन्स ऑफ निकेल. जे डबल बॉन्ड आहेत त्या प्रत्येक डबल बॉन्डच्या ठिकाणी एक हायड्रोजन ॲड होतो आणि डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्डमध्ये होतं. अँड इट फॉर्म्स सायक्लोहेक्झेन. म्हणजेच काय तर ॲलिसायक्लिक कंपाऊंड तयार होतं. ॲरोमॅटिकचं कन्वर्शन ॲलिसायक्लिकमध्ये होतं. याच बेन्झीनबरोबर जर क्लोरीनची रिॲक्शन केली परंतु त्यावेळेस UV लाईट आणि 500 केल्विनवर टेम्परेचर डार्कमध्ये जर केलं
डार्क कंडिशनमध्ये, कोल्ड कंडिशनमध्ये जर केलं तर हेक्झाक्लोरोबेन्झीन तयार होतं. परंतु हीच रिॲक्शन जर गरम केला तुम्ही तर सर्व डबल बॉन्ड तुटले जातात आणि बेन्झीन हेक्झाक्लोराईड किंवा हेक्झाक्लोरोसायक्लोहेक्झेन इज फॉर्म्ड. हेक्झाक्लोरोसायक्लोहेक्झेन इज फॉर्म्ड. आणि या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट आपण बघणार आहोत, कार्सिनोजेनिसिटी अँड टॉक्सिसिटी. हा बेन्झीन जो आहे तो कॅन्सर फॉर्म करणारा कंपाऊंड आहे. बेन्झीन अँड पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन कंटेनिंग मोर दॅन 2 बेन्झीन रिंग्स. 2 किंवा 3 बेन्झीन रिंग जोडून जे कंपाऊंड तयार झाले हे खूप विषारी असतात आणि हे जर खूप दिवस तुम्ही जर इनहेल केलात, ते तुमच्या शरीरामध्ये गेले तर ह्यांच्यापासून कॅन्सर होण्याची धोका आहे. ज्या कंपाऊंडपासून कॅन्सर होतो त्याला म्हटलं तर कार्सिनोजेनिक. देअरफॉर बेन्झीन हॅज अ कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी. फक्त बेन्झीन नाही तर 2-3 बेन्झीन रिंग जोडून जे तयार झालेले कंपाऊंड आहेत हे सर्व कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहेत. तर अशा पद्धतीने आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड हा महत्त्वाचा पार्ट आज आपण स्टडी केलेला आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर, केक्युलेचं स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर त्याचे मेथड ऑफ प्रिपरेशन बघितले, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेले आहेत आणि त्याचे महत्त्वाचे केमिकल रिॲक्शनसुद्धा पाहिलेले आहेत. हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आहे. या ठिकाणी तुमचा हायड्रोकार्बन हा चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा चॅप्टर चालू करणार आहोत. तर हायड्रोकार्बनमध्ये कोणाला काही शंका असेल तर त्यांनी कॉलेजमध्ये येऊन कधीही मला शंका विचारू शकता. कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर चालू आहेत. तुम्ही सगळ्यांनी येऊन कॉलेजमध्ये लेक्चरला बसलं तर तुमचे सर्व शंका दूर केले जातील.